नेत्यांच्यामुळे आमच्या संपदाचा आज खून झालेला आहे। ही आत्महत्या नाही तर ही हत्या आहे। तुम्ही याच्यावर नुसतं आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून 306 दाखल करू नका, 302चा गुन्हा दाखल। आज फलटणला आहे ज्या पोलीस स्टेशनचं देवाभाऊ तुम्ही उद्घाटन करायला चाललात, जर तुम्ही संवेदनशील असताल तर त्या पोलीस स्टेशनच्या भिंतीमधून तुम्हाला संपदाच्या किंकाळ्या ऐकायला येतील। कारण ह्या संपदाला छळलं जातंय, हे काय आजपासून छळलं जात नाही। तिनं 6 जूनला तुमच्या DYSP कडे अर्ज दिला आणि 6 जूनला सांगितलं की कशा पद्धतीनं तिच्यावर खोटे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणला जातो आणि त्याची कुठलीही दखल DYSPने घेतली नाही। का घेतली नाही? DYSPला तिने 3 अधिकाऱ्याचे नाव हे त्या ठिकाणी सांगितले। त्याच्यामध्ये पाटील सर पोलीस उपनिरीक्षक, जायपत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक बदने हे मला खोटं फिटनेस सर्टिफिकेट द्यायला दबाव टाकतायत हे DYSPला सांगितलं। DYSPने कारवाई केली नाही म्हणून तिने जुलैमध्ये 13/8ला परत माहितीच्या अधिकारात मी दिलेल्या अर्जावर तुम्ही काय कारवाई केली हे त्या ठिकाणी विचारलं। 6 जून महिन्यात तिनं कंप्लेंट केली म्हणून पोलिसांनी हिची खोटी तक्रार केली आणि जुलैमध्ये त्याचा जबाब दिला। माझं म्हणणं आहे संपदाच्या हातावर जे नावं लिहिलेत ही तिची सुसाईड नोट नाही, तर हा जो जॉब तिने दिलाय मुख्यमंत्री महोदय, ह्या जॉब मध्ये जे जे नाव आहेत याच्यात तुमच्या खासदारांनी फोन करून तिला म्हणलंय। काय म्हणलंय तुमच्या खासदारांनी? की तुम्ही बीडचे आहेत म्हणून हे करताय का? फिटनेस सर्टिफिकेट देत नाहीत। कुणाचे फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे होते मुख्यमंत्री महोदय? जर तुम्हाला थोडी जरी नैतिकता असेल ना तर तुम्ही जरा चौकशी करा। स्वराज जे तुमचा कारखाना आहे रणजित निंबाळकरचा, त्या स्वराज जो कारखान्याचा रणजित निंबाळकर आहे तो मुकादमाला उचलून आणायचा, त्याच्यावर खोटे केसेस दाखल करायचा। ज्या बिल्डिंगचं तुम्ही आज मुख्यमंत्री महोदय तुम्ही उद्घाटन करताय ना, त्या बिल्डिंग मध्ये मागच्या 2 वर्षात किती 420चे गुन्हे दाखल झाले हे जरा बघा। तुमचं फलटणचं पोलीस स्टेशन हे फलटणचं पोलीस स्टेशन राहिलं नव्हतं, ते स्वराज कारखान्याची वसुली केंद्र झालेलं होतं। त्या वसुली केंद्रात ज्यांना त्या ठिकाणी मुकादम घेऊन यायचा आणि त्या मुकादमाचं फिटनेस द्या आणि त्याला दबाव टाकून वसुली करायच्या। आता तुम्ही मुख्यमंत्री महोदय फलटणचं जे पोलीस स्टेशनचं जे वसुली केंद्र आहे स्वराज कारखान्याचं त्याचं उद्घाटन करताय ना, शेजारी जाऊन स्वराज कारखान्याला जा, 50 ट्रॅक्टर तुम्हाला जप्त केलेले बीड जिल्ह्यातले दिसतील। 50 आमच्या घोगस पारगावच्या घरकळ मुकादमाला उचलून तिथं नेलं, 420चा गुन्हा दाखल करायचा आणि परत त्यांच्यावर त्या ठिकाणी दबाव टाकायचा आणि पैसे वसुली करायच्या पोलिसाच्या मार्फत। आणि याच्यातून फिटनेस सर्टिफिकेट खोटं। रात्री तुम्ही एका महिला डॉक्टरला 12-12 वाजता बोलवताय फिटनेस सर्टिफिकेट द्यायला, एवढी काय इमर्जन्सी लागली? आणि ती महिला डॉक्टर ती मेल्याच्या नंतर तिचा भाऊ डॉक्टर आहे, त्याला पीएमच्या तुम्ही नोट्स दाखवत नाही, त्याने तिला OTCला घ्यायला तुम्ही 10 तास लावताय। अरे लाजा वाटायला पाहिजेत तुम्हाला। त्या महिला डॉक्टरला रात्री 12 वाजता बोलवणार आणि तिचं ज्या वेळेला PM करायचंय, तिचं मेडिकल ज्या वेळेला करायचंय त्यावेळेला तुम्ही 10 तास तिचा शेवटी तर पडून ठेवताय। आणि ती ज्या वेळेला मेली, ज्या आत्महत्या केली असं पोलिसाचं जर म्हणणं असेल तर ती लढवाई आहे। तिचे शिक्षक आम्हाला भेटले, तिच्या नातेवाईकांनी सांगितलंय, तिच्या गावातल्या लोकांनी सांगितलं की ती लढवाई आहे। 2 दिवस अगोदर ती भावाला फोन करून डॉक्टर भावाला विचारते की मी भाऊबीजेला येणार आहे आणि मला PGचं काउन्सिलिंग करायचंय, तू मला जरा अपडेट दे, मी नोकरीत आहे। जी 2 दिवसापूर्वी भाऊबीजेला येणार म्हणून सांगते, ती भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या करते। आणि आत्महत्या झाली असं जर तुमचं म्हणणं आहे तर ज्या हॉटेलमध्ये तिचा मृतदेह होता तो मृतदेह पोलिसांनी नातेवाईकाला यायच्या अगोदर एवढी काय घाई लागली? 10 तास PM रूम मध्ये तिचा शव तसा पडला, मग हॉटेलमधून तुम्ही का काढलं? नातेवाईकाच्या समोर पंचनामा न करता तुम्ही का आणलं? तर मला वाटतं मुख्यमंत्री जर संवेदनशील असतील तर त्यांच्या खासदार रणजित सिंह निंबाळकराची देखील याच्या चौकशी झाली पाहिजे। आणि जो तिने जॉब दिलाय ह्या जॉब ही सुसाईड नोट आहे तिची, तिच्या हातावरची सुसाईड नोट नाही। हिच्यात जे काही अधिकारी आहेत, कोण धुमाळे, कोण पत्रे, कोण पोलीस उपनिरीक्षक आहे, कोण खासदार आहे, कोण त्याचे 2 PA आहेत, ह्या सगळ्यांनी तिला छळलंय आणि ह्या सगळ्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली। ह्या सगळ्याची ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा, यांचे CDR काढा आणि ह्यांची चौकशी जर मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी ह्यांची चौकशी केली पाहिजे। या घटनेतून राज्यातील प्रशासन कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करते हे समोर आले। अक्षरशः जे फलटणमध्ये ही घटना घडली ते फलटण शंभूराजेंचा आजोळे, शिवाजी महाराजांची ती सासरवाडी आहे, त्या फलटणमध्ये अशी दुर्दैवी घटना घडते आणि एवढ्या वाईट पद्धतीनं तुम्ही फक्त परळी बदनाम केली। परळीपेक्षा
जर एखाद्या कारखान्याचं वसुली सेंटर पोलीस स्टेशन होत असेल आणि खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे घरगडी असल्यासारखे जर पोलीस काम करीत असतील आणि फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे 250 BP झाला तरी तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट द्या, हा जर डॉक्टरांच्यावर दबाव आणला जात असेल तर मला वाटतं हे परळीला लाजवेल असं कृत्य हे झालेलं आहे आणि हे सगळे मुख्यमंत्र्याच्या जवळचे आहेत. मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, फलटण, दहिवडी, त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेले तर मसवड, हे जे पोलीस स्टेशन आहेत ना, हे सगळे मुख्यमंत्र्याच्या लाडक्या कार्यकर्ते जे पोलीस स्टेशन आहेत ना, हे घरगड्यासारखे काम करतायत. अनेक खोटे गुन्हे, अॅट्रॉसिटी सारखे पत्रकारावर जो ह्यांच्या विरोधात बोलल, जे अधिकारी कर्मचारी ह्यांचं ऐकणार नाही, नियमाप्रमाणे काम करील, त्याला मानसिक त्रास द्यायचा, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, त्याला जेलमध्ये घालायचा, हा एकमेव कार्यक्रम फलटण पोलीस स्टेशन, लगतचं मसवड पोलीस स्टेशन, दहिवडी पोलीस स्टेशन, ह्या पोलीस स्टेशनमध्ये सर्रास चालतंय. माझी पत्रकाराला विनंती आहे की तुम्ही थोडं जाऊन जर बघितलं तर कशा पद्धतीने खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल होत आहेत आणि मुख्यमंत्र्याच्या जवळचे जे नेते मंडळी आहेत, आमदार, खासदार, मंत्री आहेत, ते घरगड्यासारखे पोलिसाचा कसा वापर करायला लागलेत, हे दुर्दैवी तुम्हाला चित्र बघायला भेटेल. आणि ह्या दुर्दैवी ह्या जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी खरं तर आता घ्यायला पाहिजे, कारण त्यांच्या नेत्यांच्यामुळे आमच्या संपदाचा आज खून झालेला आहे. ही आत्महत्या नाही तर ही हत्या आहे. तुम्ही याच्यावर नुसतं आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून 306 दाखल करू नका, 302चा गुन्हा दाखल करा, कारण तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं पेक्षा तिने जीवच सोडला पाहिजे, ही तिची जी जॉब आहे, हा सुसाईड नोट तुम्ही ग्राह्य धरला पाहिजे.